नमस्कार मित्रांनो, माहिती योजनेची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातला शेतकरी म्हणजे फक्त जमिनीवर पिकं काढणारा नाही तर आपल्या सगळ्या समाजाचं पोट भरणारा खरा अन्नदाता आहे। पण गेल्या काही दिवसापासून आभाळातून कोसळणाऱ्या या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची सगळी स्वप्न उद्ध्वस्त केली आहेत। शेतातलं पीक, केलेली मेहनत सगळं काही या पावसाच्या पुरामुळे वाहून गेलंय। प्रश्न फक्त पिकांचं नुकसान झालं एवढाच नाही तर आपल्या शेतकऱ्यांचा विश्वास, त्याची उभी केलेली शेतीची आयुष्यरेषा धोक्यात आली आहे। आपण भरलेला पीक विमा खरंच उपयोगी पडेल का, हा प्रश्न आज हजारो शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित झाला आहे। आज आपण या सुधारित पीक विमा योजनेचं खरं चित्र पाहणार आहोत, त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल आणि सद्यस्थिती काय आहे योजनेची, म्हणजे योजनेमुळे शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा झालाय का कोणताच फायदा झाला नाही याची माहिती सुद्धा मिळेल। त्यामुळे आपण म्हणू शकतो की शेतकऱ्यांना आधार देणारी ही पीक विमा योजना त्यांच्या पाठीवरचं आणखी ओझं वाढवणारी आहे का त्यांना पाठबळ देणारी आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सध्या आपल्या महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हाहाकार माजवलाय। विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्ये पावसाचा जोर काहीसा जास्तच आहे। धाराशिव, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये तर ढगफुटीसारखी परिस्थिती झाली। नुसतं पिकांचंच नुकसान झालं असं नाही तर काही ठिकाणी तर शेतीच्या वरची माती सुद्धा वाहून गेली आहे। बहुतेकांचे शेत वाहून गेले आहेत आणि काही शेतांमध्ये तर इतकं पाणी जमा झालंय त्याच्यामध्ये पुढच्या वर्षभर तरी शेती करणं शक्य होणार नाही। याचा विचार केला तर एखाद्या शेतकऱ्याने सोयाबीन, कापूस, बाजरी, ज्वारी असं कोणतंही पीक लावलं असेल तर साधारणतः त्याला 30 ते 40 हजार रुपये प्रति एकर इतका खर्च येतो। इतका खर्च त्याने त्याच्यावर केलेला असतो। त्यात बियाणं, खतं, औषधं, मशागत, पेरणी इतक्याच सगळ्यांचा त्यामध्ये समावेश होतो। पण हा पाऊस इतका झाला की शेतकऱ्यांचं तेवढं श्रमाचं आणि पैशाचं गुंतवणूक सगळी क्षणात वाहून गेली। अशा वेळी अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आला की आपण भरलेला पीक विमा खरंच उपयोगी पडेल का, आपल्याला नुकसान भरपाई मिळेल का, आणि ज्यांनी विमा भरलेलाच नाही ते शेतकरी तर आणखीनच चिंतेत गेले आहेत। आपलं नुकसान तरी कोण पाहणार, आपलं जे नुकसान झालंय ते कोण भरून काढणार, कारण त्यांनी पीक विमाच भरलेला नाही। त्याच्यामुळे त्यांच्या चिंतेत खूप वाढ झाली आहे। आता शेतकरी मित्रांनो, अशी परिस्थिती प्रत्येकाला हादरवून टाकते, कारण आपली शेती हीच आपली उपजीविका आहे। आज पीक गेलं म्हणजे उद्या हातात काहीच नाही, हाच मोठा प्रश्न आहे। यावर्षी सरकारने सुधारित पीक विमा योजना आणली। नावाला सुधारित म्हटलं गेलं म्हणजे आपण अपेक्षा ठेवतो की शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नवे बदल झाले असतील, पण प्रत्यक्षात मात्र चित्र सगळं उलटच झालेलं दिसलं। सुधारणा कमी आणि शेतकऱ्यांचं नुकसान जास्त झालंय असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। आधीच्या योजनेत शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान भरपाई यावर आधार मिळायचा, यावर त्यांना पीक विमा मिळायचा। म्हणजे कापणी झाली आणि त्यानंतर जर पाऊस आला, गारपीट झाली, वादळ आलं तर शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळायची। पण यावर्षी हा महत्त्वाचा आधारच जवळपास सगळा संपलेला दिसतोय। सरकारने तो संपूर्णच टाकला आहे। उदाहरण द्यायचं झालं तर मागच्या वर्षी 50 शेतकऱ्यांनी क्लेम केला असेल। लक्षात ठेवा मित्रांनो, जर आपण उदाहरण घ्यायचं म्हटलं तर मागच्या वर्षी 50 शेतकऱ्यांनी जर क्लेम केला असेल तर त्यापैकी 30 ते 40 शेतकऱ्यांना कापणी पश्चात नुकसान भरपाई मिळाली। पण यावर्षी ही संख्या खूप कमी झालेली आहे। म्हणजे 50 शेतकऱ्यांनी जर पीक विमा केला असेल तर फक्त 15 ते 20 शेतकऱ्यांनाच पीक विमा मिळालेला आहे, किंबहुना यापेक्षाही कमी शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे। उरलेल्या शेतकऱ्यांना स्थानिक आपत्ती या हेडखाली थोडाफार दिलासा मिळाला आहे, तोही गरज भागवेल असा दिसून येत नाही। आधी जेव्हा स्थानिक नैसर्गिक आपत्ती योजनेत भरपाई मिळायची तेव्हा शेतकऱ्याला थोडा तरी आधार मिळायचा। एखाद्या शेतकऱ्याचं खाजगी पीक पावसाने आणि गारपिटीने उद्ध्वस्त झालं असेल, त्याच्या शेतात खूप पाऊस जमा झाला असेल, पाणी जमा झालं असेल तर तो वैयक्तिक पातळीवर क्लेम करू शकायचा। त्यानंतर सरकारी अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक येऊन पंचनामा करायचे। किती नुकसान झालं, किती पीक वाहून गेलं हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायचे। मग शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली जायची। शेतकऱ्याला अशा पद्धतीने नुकसान भरपाई आधी मिळत होती। आणि याशिवाय जर एखाद्या मंडळातील 50% पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या तर मग सरकारकडून सर्वे केला जायचा। म्हणजे काही ठराविक शेतांची पाहणी केली जायची आणि जर खरंच मोठं नुकसान झालेलं डोळ्यांनी दिसलं या सर्वे करणाऱ्यांना तर मग त्या संपूर्ण मंडळाला, संपूर्ण गावाला सामूहिक पद्धतीने नुकसान भरपाई मिळायची, पीक विमा दिला जायचा। आता उदाहरणाने आपण ही गोष्ट समजून घेऊ।
समजा एखाद्या गावात 1000 शेतकरी आहेत आणि त्यापैकी 500 शेतकऱ्यांनी अर्ज केला, म्हणजे 50% शेतकऱ्यांनी अर्ज केला की त्यांनी पेरलेलं सगळं वाहून गेलं, तर मग सरकारकडून तपासणी व्हायची, अधिकारी यायचे आणि जर खरंच नुकसान झालेलं दिसलं तर त्या 500 शेतकऱ्यांनाच नाही तर संपूर्ण गावातील सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायची, सगळं आनंद व्हायचा. भरपाई काहीशा प्रमाणात उपयोगी पडायची. पिकांमुळे नुकसान झालेलं थोडं तरी भरून यायचं. आता उदाहरणच जर आपण घ्यायचं म्हटलं, सोयाबीन, उडीद, मूग, ज्वारी, बाजरी असं कोणतंही पीक असेल, यासारख्या पिकांसाठी एकरी साधारण 7,000 ते 10,000 रुपये आणि कापूस, ऊस सारख्या कॅश क्रॉप म्हणजे ताजं उत्पन्न देणाऱ्या, जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांसाठी 15,000 रुपयांपर्यंत मदत मिळायची. त्यामुळे शेतकऱ्याला थोडा तरी आधार मिळून पुढची शेती करता यायची, थोडं तरी त्याला नियोजन करता यायचं, कारण त्याच्या हातात पैसा आलेला असायचा. पण आता हाच आधार शेतकऱ्याच्या हातातून निसटला आहे. ही खरी शोकांतिका आपण म्हणू शकतो. आता शेतकऱ्यांनी तक्रार केली तरी चालेल, तुम्ही तक्रार करू शकता, पण तुमचं शेत पाहायला अजिबात अधिकारी येणार नाहीत, कारण या सुधारित योजनेतून तो ट्रिगरच काढून टाकण्यात आला आहे. याला सोप्या पद्धतीनं समजायचं म्हटलं तर तुमची नोंद होईल पण प्रत्यक्ष पंचनामा होणार नाही, म्हणजे कोणतीच कारवाई होणार नाही. सरकारने स्पष्ट सांगितलंय की यावर्षी नुकसान भरपाई मिळायची असेल तर ती फक्त काढणी पश्चात उत्पादन घट यावरच मिळणार आहे. म्हणजे शेवटपर्यंत पीक उभं राहिलं आणि उत्पादन कमी आलं तरच विमा मिळेल. म्हणजे पीक जर वाहून गेलं, गारपीट झाली, शेतात पाणी घुसलं, पूर आला, काही झालं तरी ताबडतोब भरपाई मिळणार नाही. उदाहरणार्थ, जर एखाद्या शेतकऱ्याने 4 एकर सोयाबीन लावलं, 4 एकर कापूस लावला, 4 एकर ऊस लावलं आणि जोरदार पाऊस आला, त्याचं निम्म पीक वाहून गेलं, तरीही त्याला लगेच काही मिळणार नाही. कंप्लेंट केली तरी कोणी पाहायला येणार नाही. शेवटपर्यंत जेवढं पीक त्याचं उभं राहील त्याचा अहवाल तालुका स्तरावर काढला जाईल. जर ते उत्पादन ठरलेल्या सरासरीपेक्षा कमी आलं तेव्हाच त्याला पीक विमा मिळेल, तेव्हाच त्याला पैसे मिळतील. म्हणजे तक्रार करणं चुकीचं नाही, पण तक्रार करून लगेच विमा मिळेल अशी अपेक्षा ठेवणं आता निरर्थक झालंय. समजा एखाद्या मंडळात 4 गावं आहेत, त्यापैकी 2 गावात पिकांचं प्रचंड नुकसान झालं, पण सरकारने पीक कापणी अहवाल मात्र त्या दुसऱ्या गावातला घेतला आणि जिथे नुकसानच झालेलं नाही, तर मग खरं नुकसान झालेल्या गावातील शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नाही. मागच्या वर्षी हजारो शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या, पण त्यापैकी अनेकांना काहीच मिळालं नाही. त्यांचे हात रिकामेच राहिले आणि ज्यांना मिळालं त्यांनाही मदत इतकी कमी होती की ती फक्त प्रति हेक्टरी 3,000 ते 5 रुपये एवढंच त्यांच्या खिशात आलं. आता विचार करा, एकरी 30,000 ते 40,000 रुपये खर्च, इतकं सगळं करून पिकं घेतलं आणि त्याच्या बदल्यात हातात आले फक्त काही हजार. यात शेतकऱ्यांचा खरा प्रश्न सुटणार आहे का? मग शेतकरी बांधवांनी आता काय करावं? सगळ्यात मोठा प्रश्न. सर्वात आधी शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, त्याचा जरूर फायदा घ्या. तुमच्या शेताचं नुकसान झालं असेल तर नक्की पंचनामा करून घ्या, ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्या पंचनाम्याची नोंद तुमच्याकडे असलीच पाहिजे. अधिकारी पंचनामा करतील, पण तुम्ही त्याची एक प्रत मागून घ्या किंवा किमान त्याचा मोबाईलमध्ये फोटो काढून जपून ठेवा. हे महत्त्वाचं आहे, कारण अनेकदा असं होतं की शेतकरी तक्रार करतो, पंचनामा होतो, पण नंतर त्याचा मागमूसही राहत नाही, कोणी विचारत नाही आणि पुढच्या वर्षी विमा मिळायला हवा तरी नोंद नाही असं सांगून शेतकऱ्याला वंचित ठेवलं जातं. म्हणून आपलं नुकसान नोंदवलं गेलंय की नाही याची खात्री करून घेणं हे तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. खरं तर पीक विमा लवकर मिळायला हवा. पिकांचं नुकसान झालं आणि त्यावेळी शेतकऱ्याला मदत मिळाली तर तो पुन्हा उभा राहू शकतो, पण प्रत्यक्षात तसं होत नाही. विम्याची रक्कम बहुतेकदा 1 वर्षानंतर मिळते आणि मग शेतकऱ्याच्या मनात प्रश्न निर्माण होतो, बाकी गावकऱ्यांना विमा मिळाला पण मला का नाही मिळाला? यामागचं खरं कारण म्हणजे आपला पंचनामा झाला तरी त्याची दखल घेतली गेली आहे का हे पाहणं, हेही आपलं काम आहे. अनेकदा अधिकारी पंचनामा करतात, पण वरच्या पातळीवर तो अहवाल पुढे काही जात नाही, तर आपलं नाव यादीतूनच वगळलं जातं. मग आपण अर्ज केला तरी हातात काहीच येत नाही. मित्रांनो, ही होती पीक विम्याबद्दलची महत्त्वाची माहिती, तुमच्या जीवाभावाची माहिती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब लगेच करून टाका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ही माहिती आपल्या आसपासच्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा.